कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा तुमचं भूतकाळ नाही, इतर लोक नाहीत, परिस्थिती नाही, तर तुम्ही स्वतः आहात? नमस्कार मित्रांनो, आजच्या या खोल मनाला भेडणाऱ्या बुक रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत एका अतिशय प्रभावी आणि आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकाबद्दल. द माउंटेन इज यू, ब्रियाना वीस्ट. हे पुस्तक मोटिवेशनबद्दल नाही, हे हसेलबद्दल नाही आणि पारंपरिक यशाबद्दलही नाही. हे पुस्तक आहे सेल्फ सॅबोटाजबद्दल, आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा घडणाऱ्या अदृश्य पॅटर्न्सबद्दल आणि त्या डोंगराबद्दल जो आपण चढायचा प्रयत्न करतो. पण तो डोंगर बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. म्हणून जर तुम्ही कधी सुरुवात छान केली पण मध्येच सोडून दिलं असेल, नात्यांमध्ये त्याच चुका करत असाल, काय करायला हवं हे माहीत असूनही अडकून पडले असाल, किंवा आतून काहीतरी तुम्हाला मागे खेचते असं वाटत असेल, तर हे पुस्तक आणि हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे. चला सुरुवात करूया. द माउंटेन इज यू नेमकं कशाबद्दल आहे? या पुस्तकाचा गाभा एकच आहे, सेल्फ सॅबोटाज. पण ब्रियाना वीस्ट सेल्फ सॅबोटाजची एक वेगळीच व्याख्या देते. ती म्हणते, सेल्फ सॅबोटाज म्हणजे स्वतःचा द्वेष नाही, ते म्हणजे स्वतःचं संरक्षण आहे. आपण आपलं आयुष्य बिघडवतो कारण आपण आळशी आहोत असं नाही, किंवा आपण तुटलेले आहोत म्हणूनही नाही. आपण असं करतो कारण आपलं सबकॉन्शियस मन आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. दुखापतीपासून, नाकारल्या जाण्यापासून, अपयशापासून, कधीकधी तर यशापासूनही. या पुस्तकातील डोंगर म्हणजे आपली भीती, आपल्या भावनिक जखमा, आपले मर्यादित विश्वास, आपलं न भरलेलं भूतकाळ. आणि संदेश एकदम स्पष्ट आहे. डोंगरावर मात करायची असेल तर त्याच्याशी लढायचं नाही, त्याला समजून घ्यायचं आहे. सेल्फ सॅबोटाज समजून घेणं. चला सेल्फ सॅबोटाजबद्दल बोलूया. या पुस्तकानुसार सेल्फ सॅबोटाज असं दिसू शकतं: काम पुढे ढकलणं, प्रोक्रॅस्टिनेशन, अतिविचार, परफेक्शनिझम, टॉक्सिक नात्यांमध्ये अडकून राहणं, कमिटमेंटची भीती, लोकांनी आपल्याला पाहण्याची भीती, यशाची भीती. पण पुस्तक सांगतं, हे सगळे वर्तन कधी ना कधी तुम्हाला वाचवत होते. उदाहरणार्थ, जर लहानपणी सतत टीका झाली असेल तर परफेक्शनिझममुळे तुम्ही चुका टाळत होतात. जर प्रेम असुरक्षित वाटलं असेल तर इमोशनल डिस्टन्स ठेवणं तुम्हाला वाचवत होतं. जर अपयशासाठी शिक्षा मिळाली असेल तर प्रोक्रॅस्टिनेशनमुळे तुम्ही प्रयत्नच टाळत होतात. म्हणजे समस्या ही नाही की तुमच्यात काहीतरी चूक आहे. खरी समस्या ही आहे की तुम्ही जुन्या सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजीज नव्या आयुष्यात वापरत आहात. म्हणूनच ब्रियाना म्हणते, तुम्हाला स्वतःला फिक्स करायची गरज नाही, तुम्हाला स्वतःला समजून घ्यायची गरज आहे. आपण तेच पॅटर्न्स पुन्हा पुन्हा का जगतो? या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली विचारांपैकी एक म्हणजे, जोपर्यंत तुम्ही जखम भरून काढत नाही तोपर्यंत तुम्ही तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करत राहता. आपण वेदना आवडतात म्हणून तेच पॅटर्न्स रिपीट करत नाही. आपण ते करतो कारण त्या वेदना आपल्याला ओळखीच्या वाटतात. मन आनंदाला नाही, मन ओळखीला ॲडिक्टेड असतं. म्हणूनच तेच प्रकारचे जोडीदार निवडले जातात, तेच प्रसंग आयुष्यात येतात. ध्येय ठरवतो पण पूर्ण कमिट होत नाही. सबकॉन्शियस मन नेहमी विचारतं, हे ओळखीचं आहे का? हे माझ्यासाठी चांगलं आहे का? असं नाही. हीलिंग तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही विचारणं थांबवता, हे माझ्याच आयुष्यात का घडतंय? आणि विचारता, हे मला काय शिकवायला आलंय? इमोशनल इंटेलिजन्स आणि सेल्फ अवेअरनेस. ब्रियाना वीस्ट म्हणते, इमोशनल इंटेलिजन्स हीच खरी ट्रान्सफॉर्मेशनची किल्ली आहे. भावना शत्रू नाहीत, ते संदेश आहेत. अँक्झायटी म्हणजे प्रोसेस न झालेली भीती, राग म्हणजे न मांडलेल्या सीमा, दुःख म्हणजे न स्वीकारलेली हानी. या पुस्तकात सांगितले, भावना दडपायच्या नाहीत, तर त्यांच्यासोबत बसायचं, त्यांना ऐकायचं, त्यांना समजून घ्यायचं. कारण ज्या भावना दुर्लक्षित केल्या जातात त्या नाहीशा होत नाहीत, त्या बदलतात सवयींमध्ये, ट्रिगर्समध्ये आणि सेल्फ सॅबोटाजमध्ये. या पुस्तकातील एक जबरदस्त ओळ आहे, तुमचे ट्रिगर्स हेच तुमचे सर्वोत्तम शिक्षक आहेत. प्रत्येक ट्रिगर तुम्हाला एका न भरलेल्या जखमेपर्यंत घेऊन जातो. मग हा आतला डोंगर चढायचा कसा? पुस्तक 3 स्पष्ट गोष्टी सांगतं. स्वतःशी पूर्ण प्रामाणिकपणा,
तुम्ही कशापासून पळत आहात, कशाची भीती वाटते, स्वतःबद्दल आतून काय विश्वास आहे. हे स्वतःला दोष देण्यासाठी नाही, हे स्वतःला मुक्त करण्यासाठी आहे. अपराधीपणा नाही, जबाबदारी घ्या. जे तुमच्यासोबत घडलं त्यासाठी तुम्ही दोषी नाही, पण पुढे काय करायचं ती जबाबदारी तुमची आहे. जबाबदारी म्हणजे ताकद. जुनी ओळख सोडून देणं. कधीकधी आपली वेदनाच आपली ओळख बनते. हीलिंग म्हणजे जुना मी सोडून नवा मी स्वीकारणं, जरी जुन्या मीने तुम्हाला वाचवलं असलं तरी. फ्युचर सेल्फ बनणं. या पुस्तकातील सर्वात प्रेरणादायी वाक्य आहे, तुमचं नवीन आयुष्य तुमचं जुनं आयुष्य सोडायला सांगेल. तुमचा फ्युचर सेल्फ वेगळा विचार करतो, वेगळ्या प्रतिक्रिया देतो, वेगळे निर्णय घेतो. तुम्ही रातोरात तो माणूस बनत नाही. तुम्ही तो बनता लहानपण सातत्यपूर्ण निर्णयांमधून, भावनिक जाणीवेतून, दररोज स्वतःवर विश्वास ठेवून. ग्रोथ गोंगाटात होत नाही, ती शांत असते, आतून होते. आणि एक दिवस तुम्हाला जाणवतं, मी आता स्वतःशी लढत नाहीये. द माउंटेन इज यू मधील काही महत्त्वाचे धडे आहेत. सेल्फ सॅबोटाज हा दोष नाही, तो एक संकेत आहे. तुमचे ट्रिगर्स तुम्हाला हील व्हायला मदत करतात. ओळखीची वेदना अनोळखी ग्रोथपेक्षा सुरक्षित वाटते. इमोशनल अवेअरनेसमुळे खरा बदल होतो. नवीन आयुष्य नाही, नवीन माइंडसेट लागतं. हे पुस्तक एकदा वाचून विसरण्यासाठी नाही. हे पुस्तक विचार करायला लावतं, पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडतं आणि हळूहळू बदल घडवतं. जर तुम्ही सेल्फ ग्रोथच्या प्रवासात असाल, हीलिंग शोधत असाल, इमोशनली मच्युअर व्हायचं असेल, जुने पॅटर्न्स तोडायचे असतील, तर द माउंटेन इज यू हे फक्त पुस्तक नाही, तो तुमचा स्वतःशी झालेला संवाद आहे. कधीकधी सगळ्यात मोठा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण स्वतःपासून पळणं थांबवतो आणि स्वतःला समजून घ्यायचं ठरवतो. जर तुम्हाला हा डीप बुक रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमचा बिगेस्ट टेकअवे कॉमेंटमध्ये सांगा. अशाच बुक रिव्ह्यूज आणि सेल्फ ग्रोथ पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, डोंगर तुमच्या विरोधात नाही, डोंगर तुम्हाला घडवत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.